नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपडे ठेवायची खूप मोठी समस्या दूर करणार आहोत। ती एका जुन्या संपलेल्या पेनाचा वापर करून आणि त्यासोबतच महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स देखील आपल्याला पाहायच्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपली पहिली टिप आहे साडीसाठी। आपल्याकडे एवढ्या साड्या होतात, कपाटात जागा पुरत नाही आणि यांना आपण ठेवण्यासाठी वेगवेगळे ट्रान्सपरंट पाउच ऑर्गनायझर खरेदी करतो, पण यानंतर तुम्हाला हे सर्व खरेदी करायची गरजच पडणार नाही, कारण की आपण साडीची अशी घडी घालणार आहोत की यामध्येच ब्लाउज येईल, त्यासोबत पेटीकोट यामध्ये बसेल आणि ही एक पाउच सारखी सुंदर घडी तयार होईल। तर सुरुवातीला साडीची रेग्युलर प्रमाणे अशी आपल्याला घडी घालायची आहे। याचा पदर असा मी वरती केलेला आहे जेणेकरून अजून ही सुंदर साडीची घडी दिसेल। त्यानंतर ब्लाउज आपल्याला घ्यायचा आहे आणि ब्लाउज आपण या पद्धतीने असं ठेवायचा आहे की खालचा भाग पाठीचा खाली आणि वरचा जो भाग आहे तो असा वरती ठेवायचा। जसं आपण स्वतः ब्लाउज घालतो तसं त्याप्रमाणे साडीमध्ये हे ब्लाउज असं आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर याचा एक दोन हुक लावून घ्या। याचे ज्या स्लीव्ज आहेत ते आपल्याला आतमध्ये अशा दाबून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मी ब्लाउज कुठे ठेवलेला आहे। साडीच्या काठांच्या असं खाली ठेवायचं आहे। एकदा काठ असे फोल्ड करून घ्या। त्यानंतर जे ब्लाउज आहे त्याच्या साइज प्रमाणे याला असं फोल्ड करा। आता दुसऱ्या बाजूचे जे काठ आहेत ते असे शिल्लक राहिलेले आहेत, तर त्याला आपण यामध्ये कसं टाकणार आहोत ते तुम्ही पाहू शकता। तर इथे आपल्याला यामध्ये अशी पूर्ण साडी व्यवस्थित टाकायची आहे आणि गळ्याच्या तिथे तुम्ही याला असं दाबून ठेवलं की व्यवस्थित ही अशी बसते। त्यासोबतच तुम्ही पाहू शकता एका पाउच प्रमाणे ही घडी तयार झालेली आहे आणि इथेच तुम्ही गळ्यामध्ये जर पेटीकोट तुमचा ठेवायचा असेल तर तो देखील तुम्ही ठेवू शकता, म्हणजे ब्लाउजही वेगळं आपल्याला शोधाशोध करायची गरज पडणार नाही। कमी जागेत भरपूर कपडे बसतील आणि ऑर्गनायझर खरेदी करायचे पैसे देखील वाचतील। नक्कीच तुम्हाला ही सुंदर साडीची घडी आवडली असेल, सोपी देखील आहे। ट्राय करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे, आपल्याकडे प्लास्टिकच्या भरपूर बॉटल असतात, आपण त्याला कचऱ्यामध्ये फेकून देतो, पण आज आपण त्याचा थोडा वेगळा उपयोग करणार आहोत। तर इथे मी प्लास्टिकच्या बॉटलचं झाकण घेतलेलं आहे आणि कोणतीही टोकदार वस्तू गरम करून याच्या झाकणावरती आपल्याला असे काही छिद्र पाडायचे आहेत। त्यानंतर एखादी प्लास्टिकची बॉटल घ्या आणि त्यामध्ये पाणी भरा। याला आपण तयार केलेला आहे आपल्या झाडांसाठी। आपण झाडांना पाणी घालण्यासाठी एखाद्या भांड्याचा उपयोग करतो, जसं बकेट किंवा मग, आणि त्यामुळे मातीमध्ये असे खड्डे पडतात आणि काही दिवसातच आपली जे झाडं आहेत त्यांच्या मुळा उघड्या पडतात। त्यासोबतच माती देखील खाली पडते कुंड्यांच्या आणि आपलं घरही घाण होतं। तर असं होऊ नये यासाठी आपण ही स्प्रे बॉटल तयार केलेली आहे। वेगळी अशी स्प्रे बॉटल खरेदी करायची तुम्हाला गरज पडणार नाही। त्यासोबतच आपण याच्या वरती देखील असं पाणी टाकू शकतो, यामुळे झाडं आपली फ्रेश हिरवीगार राहतात आणि इक्वल असं यांना पाणी जातं, कमी जास्त होत नाही। नक्की ट्राय करा, यामुळे तुम्हाला बराच तुमच्या झाडांच्या ग्रोथ मध्ये फरक जाणवेल। त्यासोबतच अशा वरती ज्या कुंड्या असतात यामध्ये देखील आपण अगदी सहज लिमिटेड पाणी टाकू शकतो। तुम्ही या झाडांना कसं पाणी टाकता ते मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। यानंतरची आपली टिप आहे, इथे मी घेतलेला आहे एक पेन। पूर्ण पेनाचा आपण उपयोग करणारच आहोत संपलेल्या, पण त्याचं जे झाकण आहे त्याचा देखील आपण आज उपयोग करणार आहोत आणि यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल। तर इथे मी पेनाचं एक झाकण घेतलेलं आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे डबल टेप। डबल टेप तुम्ही झाकणावरती अशा व्यवस्थित पद्धतीने लावून घ्या। घट्ट आपल्याला याला असं दाबून लावायचं आहे। त्यानंतर हे आपलं एक छोटंसं ऑर्गनायझर म्हणू शकता तुम्ही झालेलं आहे तयार। हे आहे आपलं की होल्डर। बऱ्याच वेळा आपण चावीची शोधाशोध करतो, कुठे ठेवतो लक्षात येत नाही, तर त्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे। इथे आपण दरवाजावरती किंवा स्विच बोर्डवरती दरवाजाच्या बाजूच्या याला असं लावू शकतो आणि घराच्या आतमध्ये आलं की आपण यावरती अशी चावी अडकवली की जाताना परत आपल्याला ही चावी वेळेवर भेटेल आणि वेगळं असं तुम्हाला की होल्डर घ्यायची गरज पडणार नाही। तर पाहू शकता एका जुन्या पेनाच्या झाकणाचा आपण किती सुंदर उपयोग केलेला आहे। भरपूर पेनाचे झाकण लावून तुम्ही भरपूर चाव्या ठेवू शकतात, खिळा मारायची गरज नाही आणि आपलं कामही होईल। यानंतरची आपली टिप आहे, आपण जेव्हा गव्हाची कणिक मळतो बऱ्याच वेळा असं होतं 2-3 चपात्या आपण बनवतो आणि नंतर 1-2 तासानंतर बनवता येतील, बाकी काही दुसरी कामं असतात म्हणून गव्हाची कणिक अशी ठेवून देतो झाकून, पण झाकल्यानंतरही वरचा जो कणकेचा भाग आहे तो खूप जास्त कडक होतो आणि याच्या चपात्या चांगल्या होत नाहीत। तर तुम्ही याला पाणी लावून परत मळून घेत असाल तर तरीही हा प्रॉब्लेम येतोच, कारण की त्याचे जे कडक झालेले कण आहेत ते परत चपातीमध्ये येतात। तर असं होऊ नये यासाठी तुम्ही याला पाणी न लावता थोडंसं तेल लावून 2 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवून द्या। आपली ही कणिक पहिल्यासारखी छान मऊ होते। यानंतरची आपली टिप आहे संपलेल्या किंवा खराब झालेल्या पेनांसाठी। आपल्या घरी अशा प्रकारचे पेन म्हणा किंवा स्केच पेन भरपूर पडलेले असतात। चला तर मग
आज यांचा असा आगळा वेगळा उपयोग करूयात की या अगोदर तुम्ही कधीच पाहिला नसेल आणि तुमची खूप मोठी समस्या देखील सुटेल। इथे आपण कपाटाशिवाय भरपूर कपडे या पेन मध्ये ठेवू शकतो। तर त्यासाठी इथे आपण असे काही पेन घेतलेले आहेत, एवढे लागणार नाहीत, तुमच्या सोयीनुसार तुम्ही याला घेऊ शकता। जसं 3-4 घेतले तरी चालतील किंवा अगदी 4-5 किंवा 10-12 पेन जरी घेतले तरी तुम्हाला मोठं छोटं हे ऑर्गनायझर बनवता येईल। इथे मी 4 ते 5 पेनाचा उपयोग करणार आहे आणि इथे आपल्याला पेनाचा वरचा आणि खालचा भाग काढायचा आहे। निघत नसेल तर असा कट करून काढा, जेणेकरून नळीसारखा हा एक पेन आपल्याला हवा आहे। आणि नक्कीच तुम्ही किरायाच्या घरात राहत असाल किंवा हॉस्टेल लाईफ मध्ये बऱ्याच वेळा कपडे कुठे ठेवावे हा आपल्याला प्रॉब्लेम येतो, तर हा तुमचा पूर्ण प्रॉब्लेम तर सुटणारच आहे। त्यासोबतच आपल्या घरामध्ये एक नवीन वस्तू देखील तयार होईल। तर इथे मी असे काही पेन घेतलेले आहेत, ज्याचा मी खालचा आणि वरचा भाग असा कट करून काढत आहे आणि एक आपल्याला अशी नळी तयार झालेली आहे। तुमच्या मनात आलं असेल इथे आपण स्ट्रॉ देखील वापरू शकतो, पण स्ट्रॉ खूप जास्त हलका असतो, वजन त्यावरती ते पेलणार नाही, त्यामुळे पेन नक्की वापरा जेणेकरून हे मजबूत बनेल। तर असे काही पेन मी तयार केलेले आहेत। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे खराब झालेलं चार्जर, जे की सर्वांच्याच घरी पडलेले असतात हे वायर। इथे पूर्ण मोठं जे चार्जर आहे ते पेनामध्ये जाणार नाही, म्हणून मी त्याला कट करून त्यामधील अशा छोट्या छोट्या वायर काढलेल्या आहेत। ह्या पण खूप मजबूत असतात। तर इथे ही वायर जे आहे याची लेंथ आपल्याला नंतर परत वाढवता येईल। 4 वायर टोटल निघाले होते, तर सध्या आपण 2 असे गाठ मारून एकत्र केलेले आहेत वरच्या बाजूने आणि त्यानंतर एक पेन घेऊन एका बाजूने एक वायर आणि दुसऱ्या बाजूने दुसरं वायर टाकून आपण याला असं ओढलं की हे पेन जे आहे ते असं वरी जातो आणि पूर्ण प्रोसेस आपण याच पद्धतीने करायची आहे। आता दुसरा पेन देखील तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने मी घातलेला आहे। याला बनवणं खूप सोपं आहे। या अगोदर जर तुम्ही असं काही बनवलं नसेल तर सहज तुम्हाला बनवता येईल। यामध्ये आपल्याला काही शिवायची गरज नाही किंवा कट करायची देखील गरज पडणार नाही। तर आता जे मी 2 शिल्लक वायर होते ते यावरती असे गाठ मारून लावून घेतलेले आहेत, जेणेकरून अजून लांब मला याला बनवता येईल। तर परत आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे। पेनाच्या एका बाजूने एक वायर टाका, दुसऱ्या बाजूने दुसरं आणि दोन्ही वायर असे ओढले की पेन वरती जातो। तर इथे काही आपण साखळीसारखं याला असं तयार करून घेत आहोत। पेनाचा गोलाकार थोडा छोटा असल्यामुळे 2 वायर यामधून चार्जरचे जाणार नाहीत, त्यामुळे मी ही अशी युक्ती लढवली आहे की त्यामधील वायर काढून छोटं हे असं घातलेलं आहे। तर पाहू शकता हे काहीसं असं तयार होतं। कपाटामध्ये, कपाटाच्या बाहेर, दरवाजाच्या मागे तुम्ही याला कुठेही अडकू शकता। त्यासोबतच हे असं फ्लेक्झिबल आहे, म्हणजे छोटे मोठे पार्ट तुम्हाला यामध्ये सहज करता येतील। पेन सहज वर खाली होतो। पाहू शकता किती युनिक गोष्ट आपण पेनापासून आणि जुन्या चार्जर पासून तयार केलेली आहे। अगदी आपल्या सोयीनुसार आपल्याला हे वर खाली करता येईल। घरामध्ये आपण याला एका जागेहून दुसऱ्या जागी सहज घेऊन जाऊ शकतो। शिफ्टिंग मध्ये तुम्हाला हे नेता येईल, काहीच आपल्याला याला जागा लागणार नाही। त्यासोबतच घरामध्ये असे भरपूर कपडे असतात, जसे की आपल्या ओढणी म्हणा किंवा रुमाल, ती आपल्याला सहज यामध्ये ठेवता येतील। पाहू शकता भरपूर कपडे बसलेले आहेत। अजून जर लांब केलं तर भरपूर अजून कपडे बसतील। दिसायला सुंदर, बनवायला सोपं। नक्की तुम्ही ट्राय करा, खूप सोपी पद्धत आहे। त्यामध्ये आपल्याला जो कपडा हवा आहे तो आपण सहज काढू शकतो आणि ठेवू शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।